नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत विज्ञान भवनात आज गृह मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती। डाव्या विचारसरणीमुळे निर्माण झालेल्या उग्रवादाच्या परिस्थितीबाबत आढावा घेणारी ही बैठक होती। या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे दोघेही उपस्थित होते। देशातील इतक्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर आयोजित बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लावलेल्या हजेरीवरही बोलणं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोडलं नाही। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत दिल्लीवाल्यांची मन की बात ऐकायला येतात असं म्हणत त्यांनी या बैठकीचं निमित्त असलं तरी त्यांचं येणं काही वेगळ्या कारणासाठीच होतं असं सांगितलं। इतक्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाबाबत त्यांना किती गांभीर्य आहे हे त्यांच्या या विधानातून दिसून येतं। राज्यात गेल्या काही दिवसात शासकीय रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांचे बळी गेलेत ही वस्तुस्थिती आहे। ही अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी अशी घटना आहे। सरकार कोणाचंही असो, सत्तेत कोणीही बसलेला असो, अशा घटनांचं समर्थन कोणीच करू शकत नाही। याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांनीच अत्यंत दुःख व्यक्त केलं। सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले। अन्य मंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थितीचा आढावाही घेतला। आता झालेली घटना होऊन गेली, यातून शिकून पुन्हा अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलणं महत्त्वाचं आहे आणि हे सरकार त्या दृष्टीनं काम करत असल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे। शासकीय रुग्णालयांमध्ये जाणारे हे गरीब घरचे लोक असतात। खाजगी रुग्णालयातील उपचार त्यांना न परवडणारे असतात। त्यामुळं त्यांच्या उपचारामध्ये कुठेही हलगर्जी होता कामा नये हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे आणि तसं होत नसेल आणि त्यासाठी परिस्थिती अनुकूल नसेल तर अत्यंत कडक अशी धोरणं सरकारने राबवणं गरजेचं आहे। राज्य सरकारच्या पातळीवर गेल्या 2-3 दिवसांपासून आरोग्य यंत्रणेच्या संदर्भात उपाययोजना सुरूही झाल्या आहेत। आता देशाच्या गृहमंत्र्यांनी नक्षलवादासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एक बैठक बोलवली असेल तर त्या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी जाऊ नये का हा प्रश्न आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री जेव्हा जेव्हा दिल्लीला येतात तेव्हा तेव्हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असो, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असो यांच्या पोटात का दुखू लागतं हे अजूनपर्यंत समजलेलं नाही। त्यांच्या या दौऱ्याबद्दल संजय राऊत यांनी काही वेगळाच तर्क काढला। निमित्त बैठकीचं असलं तरी कारणं वेगळी आहेत असं म्हणून त्यांनी एक पिल्लू सोडून दिलं। कारण काय आहे ते जर का संजय राऊत यांना माहीत असेल तर त्यांनी ती कारणं का सांगितली नाहीत हा प्रश्न आहे। उगीच बोलायचं म्हणून बोलायला काहीतरी संधी मिळते किंवा पत्रकार काहीतरी प्रश्न विचारतात म्हणून विधानं करायची, हेच संजय राऊत यांच्या आजच्या विधानावरून स्पष्ट दिसून येतं। राज्यात एक यमाचा रेडा फिरतोय आणि त्या रेड्यावर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री बसलेत असं म्हणणं राऊत यांना खरोखरच न शोभणार आहे। राज्यातील सर्वसामान्यांचा बळी जावा असं कोणाला वाटत असेल? प्रश्न सरकार कोणाचा आहे हा नाही। सरकार कुठल्याही पक्षाचं असलं तरी यमाचा रेडा राज्यावरून फिरावा असं कोणालाच वाटणार नाही। घडलेल्या दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं सर्वच राजकीय पक्षांनी टाळणं गरजेचं आहे। नवी दिल्लीत आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला नक्षलग्रस्त भागामध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील गडचिरोली आणि शेजारील छत्तीसगड, तेलंगणा या सीमावर्ती भागात रेल्वेचं जाळं विकसित केलं तर त्याचा विकासासाठी खूप फायदा होईल असं सांगितलं। तेलंगणातील मंचुरियन ते शिरोंचा आणि पुढे छत्तीसगडमधील भोपाळपट्टणम ते जगदलपूरपर्यंत तसेच अहेरी ते शिरपूर असं रेल्वे नेटवर्क विकसित केलं तर सुरजागडच्या पोलाद प्रकल्पाला आणि एकूणच विकासाला चालना मिळणार असल्यानं हे काम व्हावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केली। नक्षलग्रस्त भागामध्ये विशेष पायाभूत सुविधांसाठी 57,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले। गडचिरोली जिल्ह्यात खाणकामाला परवानगी दिल्यानं
सुरजागड खाणीचं काम सुरू झालं आहे, त्यामुळं सुमारे 5,000 लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठी गुंतवणूक येणार आहे, त्यामुळं निश्चितच नक्षलवादाकडे झुकणारा तरुण त्याच्या हाताला काम मिळाल्यानं तो प्रवाहात राहील, प्रवाहाबाहेर जाणार नाही. यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न केले आहेत. या पार्श्वभूमीवरच आजची ही बैठक नवी दिल्लीमध्ये आयोजित केली होती. आता इतका महत्त्वाचा विषय असताना त्यांच्या दौऱ्याबद्दल संजय राऊत यांनी चुकीची विधानं करणं हे योग्य नाही. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात गडचिरोली आणि त्या परिसरातला नक्षलवाद बहुतांश प्रमाणात कमी झाला आहे. तिकडे विविध विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. संजय राऊत यांनी किती वेळा गडचिरोलीसारख्या नक्षल भागात जाऊन तिथल्या परिस्थितीचा अभ्यास केला किंवा नक्षलवाद वाढू नये यासाठी प्रयत्न केले असं कधीच ऐकिवत नाही. त्यामुळं राजकारणाच्या वेळी राजकारण हे ठीक आहे, पण राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या दैनंदिन कामकाजाकडं आपण राजकीय चष्म्यातून बघायला लागलो तर ते निश्चितच राज्यातील जनतेला न पटणारा विषय असेल. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.